गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ऍड्रेसिंग मोड इन 8086 मायक्रोप्रोसेसर. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर क्वेश्चन असा विचारला जातो, एक्सप्लेन अँड दिस ऍड्रेसिंग मोड इन 8086 मायक्रोप्रोसेसर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एका मिनिटात लिस्ट पाहणार आहोत ऍड्रेसिंग मोड कसे लक्षात ठेवायचे. तर लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे 3i4r 3v1d. टोटल 11 ऍड्रेसिंग मोड. लक्षात ठेवा 3i4r 3v1d. लक्षात ठेवण्यासाठी. तर 3i काय, तर 3i म्हणजे तुमचे इमिजिएट ऍड्रेसिंग मोड, इंडेक्स ऍड्रेसिंग मोड, इम्प्लिसिट ऍड्रेसिंग मोड. क्लियर? इमिजिएट, इंडेक्स आणि इम्प्लिसिट 3i. त्याच्यानंतर 4r. 4r म्हणजे काय, रजिस्टर ऍड्रेसिंग, रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग, रजिस्टर रिलेटिव्ह ऍड्रेसिंग आणि रिलेटिव्ह बेस इंडेक्स ऍड्रेसिंग मोड. 4r. रजिस्टर addressing mode, register indirect addressing mode, register relative addressing mode, relative base index addressing mode. ओके. त्याच्यानंतर 3v. 3v म्हणजे काय, बेस ऍड्रेसिंग मोड, बेस इंडेक्स ऍड्रेसिंग मोड, बेस इंडेक्स विथ डिस्प्लेसमेंट ऍड्रेसिंग मोड. पुन्हा रिपीट करतो, 3v म्हणजे काय, बेस ऍड्रेसिंग मोड, बेस इंडेक्स ऍड्रेसिंग मोड, बेस इंडेक्स विथ डिस्प्लेसमेंट आणि लास्टला आवडला 1d. 1d म्हणजे तुमचा डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. तर टोटल 11 ऍड्रेसिंग मोड आहेत. 3i, 4r, 3v आणि 1d. एवढं लक्षात ठेवा एक्झाम मध्ये. 3i म्हणजे इमिजिएट, इंडेक्स, इम्प्लिसिट. 4r म्हणजे रजिस्टर, रजिस्टर इनडायरेक्ट, रजिस्टर रिलेटिव्ह, रिलेटिव्ह बेस इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड आणि 3v म्हणजे बेस इंडेक्स ऍड्रेसिंग मोड, बेस ऍड्रेसिंग मोड, बेस इंडेक्स ऍड्रेसिंग मोड, बेस इंडेक्स विथ डिस्प्लेसमेंट आणि लास्ट डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. तर हे होते टोटल 11 ऍड्रेसिंग मोड. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचा टॉपिक कव्हर करणार आहोत. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.